हाय हॅलो नमस्कार. मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळची तर धावपळ चालू झाली होती कारण आज होतं सवासणीचा कार्यक्रम, त्याच्यामुळे सगळं 4-5-6 मिनिटं जात नाही. नंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, चूल वगैरे मांडून घेतली आणि चूल वगैरे पेटवून दिली. आणि हवा तर एवढी सुटली, जाळ लागतोय की नाही लागतोय असं वाटायला लागले. पाणी ठेवून दिलं. आता डाळ वगैरे आता त्याचं डाळ निवडायचं चालू आहे आतमध्ये. ते डाळ शिजत टाकतात म्हटलं तोपर्यंत चहा वगैरे पिऊन घ्यावं. चांगला जाळ लागला की पाणी गरम झाले की मग डाळ टाकून देणार. आता डाळ शिजत टाकायची होती, हळदी वगैरे टाकून घेतलं आणि नंतर ना डाळ शिजत टाकायला घेतली. ही आहे देवाकडून आणलेली डाळ, म्हणजे जेव्हा जत्रेला आपण गेलेलो असतो ना तेव्हाची आणलेली डाळ. ही देवाकडून आणलेली डाळ पण त्याच्यामध्ये टाकून देतो. आता डाळ तर शिजत घातली. आता डाळ तेवढं चांगलं लागायला पाहिजे, सगळं धरून ठेवायला लागतं. लादी वगैरे पुसून घेते पहिल्यांदा सगळी, आणि नंतर मग बाहेरची कामं सगळी झालीत आता जनावरांची वगैरे. म्हटलं पहिला ही लादी पुसून घ्यावी, नंतर खोबऱ्याचं वाटण वगैरे करून ठेवायचं आहे अजून. हे सगळं करून घेतलं की मग ना गुळ वगैरे किसून ठेवायचं आहे. सगळंच करता येतं. अजून भात पण नाही शिजत टाकला, तो पण करायला येईल. म्हणजे पहिला हे सगळं लादी वगैरे पुसून घ्यावं. काल सगळं झाडून घेतलं होतं तर सगळी धूळ खाली पडलेली होती. काल थोडं थोडं हे करून घेतलं, म्हटलं आज चांगलं पुसून घ्यावं. चला आता हे माझं काम आवडतं एवढं, आणि नंतर बाकीचं पण आणखीन करायचं आहे, ते करून घेता येईल. बाहेर तर आभाळच आहे, पाऊस वगैरे काय नाही आहे, पण आभाळच जास्त आहे. डाळ शिजून झाले तर भात शिजत टाकलाय. बघा आई आली मत्तीला लेकीच्या. लागली मदत करायला, खोबरं वगैरे काढून द्यायचं. आता मी इथं गुळ बारीक करून घेते. डाळ तर शिजून झाले, आता येळवणी काढून घ्यायची. एवढं झाले, आता एवढंच राहिलं. चला एक 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 यायला लागली तू पोळ्या करायला करून आली. मग आता मध्ये हे बघा तयार झालंय सगळं. गुळ टाकायचं का? गुळ हे 5-5 पोळ्याचं ताट आहे. त्याने नैवेद्य दाखवला. आता दिवा लावा की. कटाच ताट, कटाची ताट. खाली बसून लावा, खाली बसून बसा. इथं इथं बसा, मी इकडं. ह्याचा तर लय आवाज सकाळपासून घुमायच लागला. तूच मारले त्याला, लगड केली.
मी सकाळ त्यांना घरात तर आहे त्याला कालच केलेलं आज सकाळी त्याला अजून त्याला मी काय कुठं काय मारायला गेली का काय तर काय. आता हे सगळेजण नैवेद्य घेऊन चालेत नैवेद्य दाखवायला. आत्याने आरती पण लावून घेतली. बारीक आहे थांबा देते. तिच्या उमराया झाडाला बघा एक देव लावलंय. कसं दिसते. ऐकलं ना उमराया झाडाला एक लावलंय. कुठं मग तिथं ना मायबापाशी उमरापाशी जाईल मग ते महाग लावलं माझं जेवताना आता नैवेद्य दाखवल्यानंतर ना मग सुवासनी जेवण. इकडं अलीकडे आहे पेरूच्या हे झाड. बघा म्हणून उमराया झाडाला उमराया झाडाखाली जाईल आणि वर खाली कडच्या साईडला माहित आहे आणि मग त्या खाली कुठं देव आहे. म्हणा की आता तुम्ही कसं आहे म्हणा की मला पण माहित नाही काय म्हणते. पेपर तिकडे आहे एक. जोरात म्हणा की जरा बसली ती. हा चांग भलं काचं देव चांग भलं मातीचं चांग भलं चांग भलं चांग भलं. गेलेत आणि भांडी आता एवढी हे झाले साठलेली आहेत. म्हटलं चला आता जेवण वगैरे झाले आपलं तर घासून घेऊया. आणखीन आत्या भांडी घेतलीत काढून. व्हिडिओ आवडला पहिला राहू देच नाही त्याच्यात. चॅनलला सबस्क्राईब करा. ते कशाला घ्यायला